पुतळ्याच्या संदर्भामधून कशा चुका आणि कशा झालेल्या त्या त्यांच्या स्वरूपाची कल्पना दिली तेव्हा मी भूमिका मांडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या खाली जो चबुतराच्या बाजूने जो जे काम झालं ते काम अक्षरशः मार्बल फरशीला सिमेंट लावून त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे आणि ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. कारण एसटी स्टँड जवळ आहे, जड वाहनं त्या ठिकाणी येतात, एसट्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं ती मार्बल फरशी ही 6 महिन्याच्या आतमध्ये त्या हादऱ्याने आणि जड वाहनामुळे ते निश्चित 6 महिन्याच्या आतमध्ये पडणार असं निकृष्ट दर्जाचं काम जो कोणी महापालिकेचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची चौकशी झाली पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खालच्या बाजूने एक कुरुंद दगडातून खालच्या पद्धतीची आखणी किल्ला टाईप असली पाहिजे होती. परंतु लाव लिजाव करून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा अजून त्याचा कोण असेल कॉन्ट्रॅक्टर असेल तो डमी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची चौकशी झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या चौकामध्ये ज्या पद्धतीनं हा पुतळा आणि खालचं चबुतर असायला पाहिजे त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असेल, मग कोण लोकप्रतिनिधी असतील किंवा कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्हाला सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता त्यावेळेला तो पुतळा हल्ला होता. त्यानंतर त्यावेळेला मला वाटतं माझी महापौर विश्वनाथ चाकवते त्यानंतर चंदलेताई ह्या महापौर झाल्या त्यावेळेला परत त्यावेळेला पुतळ्यांची अशा पद्धतीनं खाली छत्रपती शिवाजी महाराज आश्वासन घोड्यावर बसलेले होते. त्यामध्ये प्लेटच्या खाली तांबा आणि पितळाच्या संपूर्ण खालच्या बाजूने त्याची हे केलेलं होतं की जेणेकरून चबुतर आणि पुतळा हलू नये. त्यावेळेला आयुक्त मातनकर साहेब होते आणि सिटी इंजिनियर औरंगाबादकर साहेब होते. त्यांच्या देखरेखीखाली त्यावेळेला जो पुतळा बसला. आज त्याच्या तांब्याच्या प्लेटी तांबा आणि पितळेच्या प्लेटी 8x4च्या 4x4च्या 4x8च्या लांबीने अशा पद्धतीनं एक भक्कम आणि चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला झालेलं काम आज जर बघितलं तर ती तांबा पितळ कुठे गेला, त्याच्या प्लेटा कुठे गेल्या. मातनकर साहेबांनी स्वतः त्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त होते. इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो पुतळा उभा केलेला होता. आणि तसं जर आज पाहिलं तर ज्या ठिकाणी साईडचं जे काम केले मार्बल फरशाचं तिथं त्याचा काही उपयोग होणार नाही. 4-6 महिन्यामध्ये ते तुटणार पडणार. अशा पद्धतीचं विद्रुपीकरण जर झालं तर आम्ही शिवजयंती पुरतं थांबलेलो आहे. त्या पुतळ्यामध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला. आम्हाला महानगरपालिकेमध्ये बैठक घेऊन सर्व ट्रस्टीना आणि शिवभक्तांना बोलवलं होतं. त्या स्क्रीन मध्ये दाखवलं होतं एक आणि काम होतं एका पद्धतीनं. अशा पद्धतीनं आम्ही शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या चौकामध्ये असं विद्रुपीकरण करून ठेवलेलं आहे. तर आम्ही शिवजयंती झाल्यानंतर या बाबतीमध्ये मोठा लढा उभा करणार आहोत. आणि पुतळ्याचं सुशोभित करत नसताना बाजूने जे साईडने येते ते कुरुंदाच्या दगडामध्ये एक किल्ल्याचा आकार जरी केला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं. पण कुठं मार्बल फरशीवरून तुम्ही बसवता आणि तिथून जड वाहनं येते. एवढी जर त्या कॉन्ट्रॅक्टरला कळत नसेल तर त्याची चौकशी पहिली झाली पाहिजे. तुम्हाला थोडक्यात मी या पद्धतीचा नकाशा दाखवतो.
बाजूने सगळ्या वरच्या प्लेट तांबा आणि पित्तळ मिक्स करून घातलेल्या होत्या. ते आता कुठे गेले? कशा पद्धतीने काम झालंय याची निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे. माननीय महापालिका आयुक्तांनी या संदर्भात पाहणी करावी आणि संबंधितावर कारवाई करावी आमची खात्री आहे. माननीय आयुक्त ओंबाशी साहेब या बाबतीत लक्ष देतील, कारंजे साहेब लक्ष देतील आणि पुतळ्याचं झालेलं विद्रुपीकरणाचं काम हे त्वरित थांबवावं. शिवजयंती झाल्यानंतर परत त्याची नवीन पुतळ्याची सुशोभीकरण झालं पाहिजे.